श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, बाळांनो, नोव्हेंबर-डिसेंबर महिना चालू होणार आहे. या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. बाळांनो, तुमचं दुःख दूर करण्यासाठी देवाने हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पाठवला आहे. म्हणून बाळा, देवाने पाठवलेला हा व्हिडिओ चुकूनही टाळू नकोस आणि हा संदेश आपल्या प्रियजनाला शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होऊन भक्ती मार्गाला लागेल. त्यामुळे नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. देवाने तुझ्यासाठी खास आशीर्वाद पाठवलं आहे. सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बाळा. तुला जीवनात अनेक वेळा त्रास दुःख सहन करावा लागला आहे, पण बाळा आता चिंता करू नकोस. तुझ्यासाठी देव खूप सारा आनंद घेऊन आले आहेत. जर तू देवाचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप कर बाळा. देव म्हणतात, तुझ्यासाठी मी आज मोठी योजना घेऊन आलो आहे. तू आत्तापर्यंत केलेल्या दुःखाचा सर्वनाश आत्ता होणार आहे. बाळा, तुझ्यासाठी मी चांगले दिवस घेऊन आलो आहे. हे चांगले दिवस तुझे जीवन बदलून टाकणार आहेत. अनेकांना चांगल्या दिवसाची खूप गोड आहे. तर बाळा, तुझ्या चांगल्या दिवसाची सुरुवात आता लवकरच होत आहे. जर तुझा देवावर संपूर्ण विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेव. जीवनाच्या उंबरठ्यावरती आपल्याला एकीकडे खूप सारे दुःख पाहिजे आणि दुसरीकडे आपल्याला कसल्याही प्रकारचा कष्टही नको. तर बाळांनो, हे फार चुकीचं आहे. जोपर्यंत आपण स्वतः काही कष्ट करत नाही तोपर्यंत सुखाचे दिवस येऊ शकत नाही. बाळांनो, जोपर्यंत तुमची भक्ती फळास येत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट होणार नाही. म्हणून तुम्ही आता तयारी लागायला हवा. सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे. फक्त तुमची देवाप्रती असलेली भक्ती कमी पडायला नको. देवाची जी भक्ती करत आहात ती मनापासून आणि विश्वासाने करत राहा. तुम्हाला देव एक ना एक दिवस असा चमत्कार दाखवतील की त्या चमत्काराने तुमचं संपूर्ण आयुष्य कायापलट होऊन जाईल. बाळांनो, जर तुम्ही देवाला मनापासून मानत असाल आणि देवावर तुमची मनापासून श्रद्धा असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. अनेकांना या देवाचे अनुभव आले आहेत. देवाने अनेक भक्ताचे जीवन बदलून टाकले आहे. आपल्या भक्त परिवारामध्ये अनेकांना 2 वेळाच्या जेवणाची देखील सोय नव्हती. त्याचे देखील जीवन आपल्या परमेश्वराने उजळून टाकले आहेत. बाळांनो, जीवनात एकच ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयावरती जेवढी ताकद लावून काम करता येईल तेवढी ताकद लावून काम करा. बघा, जीवनात तुम्हाला देव देखील अडवू शकत नाही. तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. देवाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही देवाची भक्ती करावी आणि भक्तीसोबत तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवावे. जेव्हा तुम्हाला भक्तीची जोड मिळते त्यावेळेस कुठल्याही कार्य अशक्य नसतं. बाळांनो, जीवन हे आपल्याला मिळालं आहे तर त्या जीवनाचा आनंद आपण घ्यायला हवा. जर तुम्ही सतत डोक्यामध्ये नकारात्मक विचार घेऊन जगत असाल तर हे तुमचे नकारात्मक विचार तुमची प्रगती रोखत आहेत, हे लक्षात ठेवा. बाळांनो, जे गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देत आहे तसेच परमेश्वर आपल्या भक्तांना ज्ञान वाटत आहे. जेवढे ज्ञान आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवता येत आहे तेवढं पण मिळवायचा प्रयत्न करावा. त्यासाठी देव तुम्हाला सांगत आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाळांनो, जीवन हे आजच्यापुरतं जगू नका तर भविष्याचा विचार करून जगा. नक्कीच तुम्ही तुमचं भविष्य
आबादी ठेवू शकता. जर तुम्ही आज जे सर्व काही कमवलं आणि ते सर्व आजच खर्च केलं तर तुमचा उद्याचा, परवाचा आणि पुढील भविष्य हे अंधारात जाणार आहे. म्हणून आज जर तुम्ही 10 रुपये कमवले तर त्यातील 2 रुपये का होईना तुम्ही उद्यासाठी राखून ठेवावे. म्हणून बाळांनो, देव सांगतात हे कधी चुकीचे सांगत नाही. त्यांना तुमचं भविष्य माहीत आहे. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ते तुमच्यापर्यंत आले आहेत. बाळांनो, अनेकांना अंधश्रद्धा वाटत असेल तर बाळांनो, अंधश्रद्धा प्रयत्नांना म्हणत नाही. अंधश्रद्धा भक्तीला म्हणत नाही तर अंधश्रद्धा याला म्हणतात. एका जागेवरती बसून फक्त धन्य धान्य खूप यावं याची इच्छा व्यक्त करणारा. तर बाळांनो, घरी बसून किंवा एकटा बसून कुठलंही काम न करता तुम्हाला कुठलीच धनप्राप्ती होणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे, कष्ट करावे लागणार आहे. स्वामी देखील आपल्या भक्तांना हे सांगत आहे, तू प्रयत्न कर, तुझ्या प्रयत्नांना मी यश देतो. तू फक्त बाळा तुझे प्रयत्न चांगले ठेव. तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचे काम मी करत आहे. तुझ्या जीवनात जेवढे काही कष्ट येतील त्या कष्टाला मी स्वतः तुला येऊन मदत करेल. फक्त तुझी भक्ती मनोभावे केलेली असावी. तुझी भक्ती निशंकपणे माझ्यासाठी ठेवलेले असावे. बाळा, तुझ्यासाठी असलेली प्रत्येक गोष्ट मी तुझ्यापर्यंत पोचवणार आहे. तुझ्या भविष्याची काळजी तू आता सोडून दे. सर्व काही माझ्यावर सोपव बघ. तुझ्या जीवनात तुला कुठलीच कमतरता भासणार नाही. अनेकांनी तुला तुझ्या वाईट वेळी खूप त्रास दिला आहे. अनेकांनी तुझी फसवणूक केली आहे. एखादी गोष्ट तू मागितले पण अनेकांनी तुला दिलं नाही. बाळा, अशा व्यक्तींना तुला काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे. जेव्हा तू हे त्यांना करून दाखवशील तेव्हाच ते तुला मोठा समजतील. नाहीतर तोपर्यंत तुला ते खूप छोटा माणूस समजून तुझ्या मजाक उडवणार आहे. म्हणून बाळा, आत्ता तुला अजिबात मागे राहायचं नाही. तुला त्याच्या पुढे जायचं आहे. हे लक्षात ठेव. ज्यांनी ज्यांनी वेळोवेळी तुझा अपमान केला त्या प्रत्येक अपमानाचा तुला हिशोब घ्यायचा आहे. फक्त कुणाचं वाईट करायचं नाही, परंतु ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी ज्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये तुझा तिरस्कार केला, तुला हिणवला, त्या प्रत्येकासाठी तुला मोठं व्हायचं आहे. बाळा, आज जर तू असाच अन्यायाने राहिला तर तू कधीच मोठा होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी तुला खूप आशीर्वादाची, खूप ज्ञानाची गरज आहे. आणि हे ज्ञान तुला कुठल्याही प्रकारे बाहेर मिळणार नाही. तुला हे ज्ञान आपल्या देवाकडून प्राप्त होणार आहे. बाळा, आजच्या या जगात कुणी कुणाचं भलं करण्यासाठी येत नाही. प्रत्येकजण ज्याचा त्याचा स्वार्थ साधत आहे. प्रत्येकजण स्वतः मोठे होत आहे आणि इतरांना मागे खेचत आहे. तर बाळा, हे आपल्याला अजिबात करायचं नाही. आपण स्वतः कष्ट करून मोठं व्हायचं. कोणालाही मागे खेचून पुढे जायचं नाही आणि हे करूच नये. पाप आपण आपल्या माथ्यावरती घेऊन फिरत असतो. बाळा, आपल्याकडून अशा प्रकारे कुठलाच पाप होणार नाही हे आपण निश्चित करायला हवं. जेव्हा आपल्या नशिबात कुठलंच पाप नसेल तेव्हाच आपलं कुणीच वाईट करू शकत नाही. आणि जर एखाद्या पापाचा डोंगर घेऊन आपण जर जास्त चालत असू तर पापाचा डोंगर आपल्या पुढे जाऊन पेलवणार नाही आणि आपण पुढे जीवन जगण्यासाठी असमर्थ ठरणार आहोत. म्हणून कुठल्याही विचार न करता जी चांगली गोष्ट आहे त्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा. चांगल्या गोष्टीचा स्वीकार करताना विचारात पडायचं नाही. लगेच ती गोष्ट साध्य करून दाखवायचे. पण बाळांनो, चुकीची गोष्ट करताना 100 वेळा विचार करा की ही गोष्ट करून खरंच माझं भलं होईल का? ही गोष्ट मी करूच का? ही मी गोष्ट का करत आहे? हा प्रत्येक प्रश्न तुम्ही शोधायला पाहिजे. त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल की नाही ही गोष्ट आपल्यासाठी चुकीची आहे आणि हे आपण करू शकत नाही. कारण आपण आपल्या लाडक्या स्वामीचे, देवाचे भक्त आहात. बाळांनो, जीवनात कुठलीच गोष्ट देवाच्या आज्ञेनुसार घडत असते.
आणि ही आज्ञा देवाने आपल्याला सर्व भक्तांना पाठवली आहे. बाळाने ही सृष्टी निर्माते स्वतः आपल्याशी संवाद साधण्यासाठी रोज येत आहेत. कुठल्या ना कुठल्या मार्गे ते आपल्यापर्यंत संदेश पोचवत आहेत. परंतु आपण काय करतो? आपण नेहमी या संदेशाकडे दुर्लक्ष करत आहोत. जी चांगली गोष्ट आपल्याला मिळत आहे त्याची किंमत आपल्याला उरत नाही. ती चांगली गोष्ट आपण कमवायला हवी, शिकायला आम्ही त्या चांगल्या गोष्टीकडेच आपण नेमका दुर्लक्ष करत आहोत आणि हेच आपली सर्वात मोठी चूक होत आहे. म्हणून बाळांनो, देवाने आपल्यासाठी जे जे व्हिडिओ पाठवले, जे जे आशीर्वाद पाठवले, जे संस्कार, जे ज्ञान आपल्याला पाठवलं ते आपण घेणे खूप गरजेचे आहे. जर हे आपण घेत नाही तर आपलं भविष्य अंधकारात आहे हे नक्की यायचं आहे. म्हणून देव जे सांगतात त्या प्रत्येक आज्ञाचा पालन करायला हवं. देव जे आज्ञा देतात ते प्रत्येक ज्ञान ग्रहण करायला हवं. तेव्हाच कुठले तरी आपण थोडं का होईना पुण्याचं काम करून पुढे जाणार आहोत. नाहीतर बाळांनो, आपण जेवढा पाप केला आहे तेवढं पाप कुठेच फेडू शकत नाही. माणूस नेहमी अहंकारी बनत चालला आहे. माणसांना कुठलीही गोष्ट घरी बसून हवी आहे, कुठलेही कष्ट न करता कमवायचे आहे. परंतु हे चुकीचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून देव तुम्हाला ज्ञानी बनवत आहे, तुम्हाला रोज संदेश पाठवत आहे. बाळांनो, आजचा देवाने पाठवलेला संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असे ज्ञानी संदेश, देवाचे विचार रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.